गाईस आता आम्ही तयारी करून निघालो आहे गोव्याला. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा आपला ब्लॉग असणार आहे गोव्याचा. आज आपण गोव्याला चाललो आहे. सर्व तयारी करून घाईघाईमध्ये निघालो. ते जरा पाण्याची बॉटल घ्यायला थांबलो आहे म्हणून. तर आता सर्व आलोचे मित्र आहेत. हा तेजाच आहे इकडचा. आपल्या वॅगनर मधून चाललोय आपण. आता गोवा फिरून येऊया थोडं. कशी होती आपली ट्रिप. हायवेमध्ये निघालो खूप. इस्त्री पण नाही गेली कपड्याला. ठरलं नव्हतं आमचं जायचं, अचानक ठरलं. चला आता आणि मी पूर्ण तिचं मी असं बघा आमच्या गोवा ट्रिपचा स्पॉन्सर आहे. स्पॉन्सर करतो ट्रिप गोवाची. पूर्ण ब्लॉग मध्ये बघा किती पैसे पे करत होते टाका. आज भरणार आहे सगळ्यांचे पैसे. चला चालू आहे जरा मागे लागलाय तो टेम्पोवाला पळतोय. आकडे घेतले आम्ही आकडे दाबूया रे का आपल्याकडे जाऊ ना विंडो खाली करून सरळ सरळ आता तू आमची गाडी. तर गाईज आपण फायनली गोव्याला पोहोचलेलो आहे. जरा एका मित्राला लॅपटॉप घ्यायचा होता. जरा लॅपटॉप घ्यायला आला इथे. आम्हाला तेव्हा इथे लॅपटॉप घेतात आणि आम्ही इथे म्हणजे आम्ही अरे नाही डिस्काउंट भेटला ना काय स्टुडंट आयडीचा. अरे तूफान किती ओपन कर अरे शॉपच्या लाईट्स बंद करा माहिती दिसेल. 50 रुपये तास लागतो ना गेम खेळायला. 100 रुपये इथे 50 आहे फक्त लॅपटॉपवर. माका देण्यान तुझे खूप आभार मानतो. पॅड घेऊन लॅपटॉप आला आता वर जातो. ऑर्डर कर फ्लिपकार्टवर. माझ्याकडे चालू केलं ना केलंय मी त्यामुळे डिपेंड स्पेसला स्क्रीन चालू झाली का. बघा आता आम्ही जातोय खायला जातोय. कुठे चाललोय रे आपण खायला. जेवायला चाललोय जेवायला. तर जेवू आणि नंतर मग रात्री गोव्याला फिरू. कुठे चाललो आता जेवायला. कुठे चाललो हिट्स क्लासिक मध्ये. गोव्याचे स्ट्रीट्स खूप मस्त आहे. एस्थेटिक तिकडे खूप मस्त. स्ट्रीट्स काय मस्त आहे एकदम. विंटेज स्ट्रीट्स आहेत एकदम. बघा आताच बाई तो ठेका आला ना. माझा ठेका नाही रे भाई. ठेके आले सगळं नाही. हे बघ काय घेतो
बस स्लॅविया. ब्रिट्स क्लासिक या रेस्टॉरंटमध्ये जातोय. हे बघा, हे फेवरेट रेस्टॉरंट म्हटलं जातं सर्वांचे. सी फूडसाठी खूप फेमस आहे. त्यांचं ऑथेंटिक सी फूड टेस्ट खूप फेमस आहे इथे. तर आपण आता ते ट्राय करणार आहोत. तर गाईज आता आम्ही इकडे खाल्लं. सी फूड रेस्टॉरंट होतं त्याच्यामध्ये. सर्विस खूप बेकार होती. जे म्हणतात की सी फूड फेमस आहे, बट त्यात सी फूडच चांगलं नव्हतं. त्यामध्ये फक्त आम्हाला एक चिकन क्रिस्पी होती, तेवढीच आवडली, बाकी काहीच आवडलं नाही. आता चांगलं नव्हतं एवढं, मी जास्त खाल्लं नाही. सर्विस पण चांगली नव्हती. सगळे डिसअपॉइंटेड आहेत त्याच्याने. किती किती होती बिर्याणी? एवढी छोटी छोटं मडकं ते ना किरण झिलत खाईल तर 4 मटके. गाईज आता आम्ही गोवा बीच, वाघा बीचला पोहोचलो आहे. इथे पार्किंगमध्ये गाडी लावली आणि आता सर्वेत निघतोय बीचवर जायला. बघूया मस्त. जरा जाऊन बघू कसं वाटतं. आता आपण कोणत्या गोव्याच्या स्ट्रीटमध्ये आलो इथे वाघा बीचच्या साईडला. कोणता स्ट्रीट आहे रे? टिटोज लेन मध्ये आलो आम्ही. टिटोज लेन बघा काय मस्त वाटतं. एकदम लाईटच लाईट सगळीकडे. त्यांची बक्षुसी चालू आहे इथे. क्लब्स आहेत सगळीकडे. तर काही आता एवढे क्लब्स आहेत ना इथे. पूर्ण रात्रभर इकडे क्लब चालूच असतात, पूर्ण रात्रभर. परत तिकडे एवढं सगळं चालू होतं. आणि आज ट्रेन आता जातो बीचकडे. आम्ही बीचला चाललो. इकडे सगळे बसलेले असतात. पोरींला बसवून ठेवतात. आम्ही आलोय वाघा बीचला. बघा गाईज, वाव मस्त वाटतं. आता तुला इथे शर्ट पाहिजे? आय लव्ह यू. आय लव्ह यू आदर. आय लव्ह यू. आय लव्ह यू. रात्रीच्या टायमाला पण किती गर्दी आहे बघा. कॅमेरा उडे लेझर नको घेऊ. कॅमेरा तुझले तुले. तर गाईज हा होता गोव्याचा ब्लॉग. काल खूप थकून आलेलो, उशिरा रात्री आलो आणि सरळ झोपून गेलो, म्हणून शूट करायला आणि आउटरो द्यायला टाईम नाही भेटला. खूप थकलेलो. मग आता हा होता गोव्याचा ब्लॉग. पुढच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.